तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. समतेचे महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई आणि ज्यांच्या स्मारकामध्ये आपण जमलेलो आहोत ते माता रमाई यांना विनम्र अभिवादन करतो. आज ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत, तेव्हा त्याच्या अगोदर 45 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्या आदरणीय महापुरुष मेहराताई आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बुद्धिस्ट सोसायटी ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर म्हणते सुमेशजी यांना वंदन करतो. त्याचबरोबर मंचकावर असलेल्या भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्षा पवारताई, राष्ट्रीय सचिव गायकवाड गुरुजी, महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वातीताई, मुंबईचे अध्यक्षा कासलेताई आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे ते मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष विलास वानखेडेजी आणि तुम्ही चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महिला कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनीनो आणि समता सिंग दल या सगळ्यांना आपल्याला जय भीम. खूप आनंद यासाठी होतोय की भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये एक नवीन पर्व जसं भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आहे त्यातलाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी माता रमाईचं स्मारक आहे, ज्या ठिकाणी माता रमाईला अंतिम संस्कार माता रमाईचे करण्यात आले त्या भूमीला नाव दिलंय त्यागभूमी. खूप छान वाटलं मला की माता रमाईचं जी भूमी म्हणून लागले तर त्यागभूमी अत्यंत चांगलं नाव. आमच्या इथे इथले मला वाटतं की अमोल साळुंके आणि त्यांची सर्व टीम आणि हे सगळी बघणारी सगळी मंडळी आपण खूप छान पद्धतीने केलं आहे. पण आता माता रमाईचं इथं त्यागभूमी म्हणलेलं आहे तर सगळंच त्याग केलं आहे असं दिसते मला. तर आता त्याग मूर्ती, स्फूर्ती मूर्ती रमाईचं इथं यशोचित स्मारक डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता संपन्न होणार. भारतीय बौद्ध महासभेची ताकद, बाबासाहेब तोरेवरांची ताकद ही आता या ठिकाणी माता रमाईच्या स्मारकाच्या निमित्तानं करेल. आलो अमोल साळुंके या सगळ्यांना माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे या ठिकाणी माता रमाईचं जी काय मुंबईमधलं अत्यंत म्हणजे 6 डिसेंबर असू द्या, 14 एप्रिल असू द्या, आता आपल्याला बाबासाहेबांच्या जेवढे काही चैत्यभूमी शिबिरं होतील, जेवढे काही चैत्यभूमीमध्ये कार्यक्रम होतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे महिलांची शिबिरं असतील, पुरुषांची शिबिरं असतील, तर ते एक सर्किट पूर्ण होईल आता की बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह, बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी, बाबासाहेब आंबेडकर भवन, बाबासाहेब आंबेडकरचं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज, बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्फूर्ती दिली ती स्फूर्ती मूर्ती रमाई, हे रमाईचे स्मारक या ठिकाणी आता आम्ही 10 दिवसाचं शिबिर असेल ते 11 दिवसाचं शिबिर करणार आहोत आणि 1 दिवस हे सर्किट पूर्ण होईल. हे आम्ही दर्शनासाठी देणार, लोकांना इकडे यावं लागणार. आज छान पद्धतीने आपण कार्यक्रम मुंबई प्रदेशनं दोन्ही महिला आणि पुरुष कार्यक्रमांनी केलेला आहे. आमचा तर आता मुद्दा झाला की बाबा आज जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने जर घेतले तर 3 महिन्यामध्ये माता जिजाऊ, माता भीमाई, माता सावित्रीबाई आणि माता रमाई या 4ही मातांचं ज्यांनी त्यांच्या पतीला घडवलंय, त्यांनी त्यांच्या मुलांना घडवलंय, त्यांच्या जयंतीचा काळ आहे आणि तो जयंतीचा काळ आता आपल्याला रमाई महोत्सव, माताचा महोत्सव म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये साजरा करायचा आहे. केवळ प्राथमिक स्वरूपात जिल्हा लेवलवर, राज्य लेवलवर अशा प्रकारचा कार्यक्रम होता. आता प्रत्येक शाखेमध्ये म्हणजे महिलांची शाखा असेल, पुरुषांची शाखा असेल, आज तसा आपण कार्यक्रम केलेला आहे की महिला आणि पुरुष मिळून काम केलेलं आहे. कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की महिलांच्याकडे पैशाचा विषय कमी आहे, आर्थिक बाब कमी आहे, त्यामुळं सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन पुरुष कार्यकारी करणार. परंतु सगळं जे कामकाज जे आहे सगळं बाकीची गोष्ट म्हणजे
सूत्रसंचालन असेल किंवा अजून काही बोलण्याचं संधी असेल. आता भीमराव आंबेडकर म्हणले नाही, महिलांचा कार्यक्रम आहे, महिलांनी बोलायला द्यायला पाहिजे, म्हणून प्राथमिक स्वरूपात 2-3 महिलांना आपण बोलायला दिलं आणि त्या बोलायला शुभेच्छा दिलं तर काहीच बोलत नाही. रमाईबद्दल एखादा शब्द बोला, भीमाईबद्दल बोला का नाही. आता मला असं वाटतंय की प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी आहे, यांनी तुम्हाला कधी बोलायला द्यायला लागेल सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी भाषणाची तयारी करा, 2-2, 3-3 मिनिटं बोलायला. आहे ना तयारी? तर नाही महिन्याच्या टाळ्या वाजत नाही. ते पुरुष म्हणतात आम्हाला का बोलायला, यांच्यापेक्षा आम्ही चांगलं बोलू. मला निरोप आला इकडून प्रदीप तांबेकडून, काय की महिलाकडून बोलायला झालं, आम्हाला पुरुषांना बोलायला द्या. मग शेवटी काय झालं बघा की आपल्याला महिलांचा कार्यक्रम महिलांनी बोलायला पाहिजे, पुरुषांचा कार्यक्रम पुरुषांनी बोलायला पाहिजे संयुक्तपणे. आज आपण जो कार्यक्रम घेतलाय तो जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलाय. 8 मार्च जागतिक महिला दिन, त्याचा पण विषय करा. कसा आहे की महिलांना स्फूर्ती दिली आणि स्फूर्ती कुठे द्यायला पाहिजे, महिलांना स्फूर्ती द्यायला पाहिजे काय, ती तर द्यायलाच पाहिजे, ती तर द्यायलाच पाहिजे. मग सासूच्या रूपात, आईच्या रूपात, बहिणीच्या रूपात, नणंद काय अजून त्या बाकी सगळ्या काय जाऊ, त्या ताई जाऊ म्हणतात, जाऊ, या सगळ्यांनी तर स्फूर्ती द्यायला पाहिजे. त्याचबरोबर भाऊ म्हणून, वडील म्हणून, पती म्हणून पुरुषांनी सुद्धा महिलांना सन्मान द्यायला पाहिजे, स्फूर्ती द्यायला पाहिजे. आणि हे देण्यासाठी हे जर कोण काम करत असेल तर बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभा समता सुंदर करताय. ते करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विचारामध्ये थोडासा फरक करावा लागेल, विचारामध्ये थोडासा बदल करावा लागेल, समजुतीने काम करावं लागेल, करुणा मैत्री जी बुद्धाची आहे ती करावी लागेल. माता रमाईकडे बघितल्यानंतर येते, त्यांच्या फोटोकडे बघितलं येतो का राग, दिसतो का राग त्याच्यात. हा आपल्या महिला काय काय बोलतात कधी कधी, हा का नाही. तर ते आपल्याला माता रमाईची खरीच स्फूर्ती घ्यायची असेल, तिने कशी बाबासाहेबांना दिली स्फूर्ती, तशी तिने कसे सगळं कुटुंब पूर्ण केलं, तर तशा पद्धतीने घ्या. मग भीमाई असतील, माता सावित्रीबाई असतील, बघा ना या गोष्टी, यांच्या चारित्र्य बघा, सगळं कसं आहे चरित्र बघा, वाचून बघा. त्यामुळं ते आपल्या